ओम ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्च। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमामि विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने। नमामि विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व वैष्णवींचं सर्व मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अक्षर ब्रह्मयोग अर्थात भगवद्गीता अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक क्रमांक 6। तर काल आपल्याला माधुरी भक्ती माताजींनी खूप सुंदर रीतीने अंतकालेचे मामेव म्हणजे जो 5वा श्लोक होता तर त्याचं खूप छान विवेचन त्यांनी केलेलं आहे। तर आज आपण पाहूयात श्लोक क्रमांक 6। तर अतिशय महत्वाचा असा हा अध्याय आहे आणि योगायोगाने कार्तिक महिना देखील चालू झालेला आहे। तर या छानशा श्लोकांमधून भगवंत भक्तिमय क्रियामध्ये आपण किती गंभीर असायला पाहिजे याचं विवेचन आपल्याला करताना दिसून येतात आणि अतिशय चिंतन करण्यासाठी असे हे श्लोक आहेत। तर श्लोक क्रमांक 5 मध्ये आपण आता पाहिलं की अतिशय स्पष्टतेने भगवंतांनी सांगितलं की अंतकाळी केवळ भगवंतांचे म्हणजे त्यांचे स्मरण करी जो आपला देह त्याग करतो तर त्या व्यक्तीला तात्काळ त्यांच्या प्रकृतीचे अर्थात त्यांना दैवी प्रकृतीचे म्हणजे अर्थात स्वतःच्या धामामध्ये भगवंत घेऊन जातात आणि सच्चिदानंद देह असा त्या व्यक्तींना प्राप्त होतो जे लोक अंतकाळी भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करतात। तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट खूप महत्वाची आहे ते म्हणजे स्मरण करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते कोणत्या गोष्टीचं करायला पाहिजे याची स्पष्टता या अनेक श्लोकांमधून आपल्याला मिळते। तर इथे एक प्रश्न आहे की जो कोणी अंतकाळी भगवंताचं स्मरण करतो त्याला भगवत धामाची प्राप्ती होती त्याला भगवंताची प्राप्ती होती हे निश्चित आहे। पण जो अंतकाळी इतर गोष्टींचे स्मरण करतो त्याची काय बरं गती होते तर हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला या प्रश्नाचं उत्तर श्लोक क्रमांक 6 मधून मिळतं। तर आपण बघूयात श्लोक क्रमांक 6 भगवद्गीता जशी आहे तशी अक्षर ब्रह्मयोग श्लोक क्रमांक 6। यम यम वापि स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तम तमैवेति कौन्तेय सदा तद्भाव भावितः। अर्थात हे कौन्तेय आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो। तर हा एक खूप महत्वाचा असा श्लोक आहे आणि त्याचा अर्थ देखील आपण प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे समजून घेणार आहोत। तर माझा आवाज स्पष्ट येतोय का अलका? येतोय माताजी, येतोय। येतोय ना? ओके हो ओके। हो। तर या ठिकाणी कृष्ण सांगतात की हे कौन्तेय आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो ज्या भावनेमध्ये तो असतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो। याचाच अर्थ तुम्हाला मृत्यू समयी ज्याचं स्मरण होईल ज्या गोष्टी तुम्हाला आठवतील त्या प्रकारचा जन्म तुम्हाला
घ्यावा लागणार, हे निश्चितच. मग पुन्हा अतिशय महत्वाच्या अशा या श्लोकांवरती आपण खरोखर चिंतन केलं पाहिजे. वारंवार या गोष्टीचं आपण स्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की भगवंत या ठिकाणी गीतेमध्ये काय सांगत आहे. तर आपल्यासारखे जे साधक आहेत किंवा ज्यांना भक्तीमध्ये प्रगती करण्याची इच्छा आहे, या मार्गावरती दृढतेने पुढे जाण्याची इच्छा आहे, तर त्यांना ह्या गोष्टीचं खूप महत्व समजून येईल या श्लोकामध्ये, की कोणत्या प्रकारच्या कृती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण करत आहोत, किंवा काय इम्प्रेशन्स किंवा काय ठसे आपण आपल्या मनावरती बिंबवित आहोत, कोणत्या गोष्टींची छाप आपण आपल्या मनावरती पाडत आहोत. मग भक्तिमय क्रिया किती करत आहोत दैनंदिन जीवनामध्ये, आणि इतर ज्या भक्तीसाठी अनावश्यक आहे किंवा प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या क्रिया आहेत, त्या किती करत आहोत, याचं आपण चिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की भक्तिमय क्रियेसाठी आपल्याला प्रगतीसाठी किती प्रकारच्या आपण क्रिया करत आहोत, किती प्रकारच्या सेवा आपण भगवंतांच्या साठी करत आहोत, आणि दैनंदिन जीवनामध्ये 24 तासामध्ये किती क्रिया आपल्या भक्तिमय आहेत. तर हा एक आत्मपरीक्षणासाठी खूप छान मुद्दा असणार आहे. तर आपण त्रयस्थपणे या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण आपण आपल्या दैनंदिन व्यवहाराचं करून सध्याची परिस्थिती आपली काय आहे, म्हणजे आपण कुठल्या स्थितीमध्ये आहोत, तर हे आपण निश्चितपणे बघितलं पाहिजे, किंवा आपले जे मार्गदर्शक आहेत त्यांना आपण या संदर्भात विचारणा वारंवार केली पाहिजे. मी कशा पद्धतीने माझ्या भक्तिमय क्रिया वाढवू शकतो, कशा पद्धतीने भगवंतांवरती चिंतन वाढवू शकतो, या प्रकारची विचारणा आपण निश्चितच भक्ती मार्गामध्ये केली पाहिजे. तर त्याकडे आपण निश्चित लक्ष पुरवलं पाहिजे आणि परीक्षण करायला पाहिजे अगदी डोळसपणे, की रोजचा माझा जो दिवस आहे तो खरोखर कृष्ण भावनाभावी जात आहे का, किंवा मी ज्या सेवा करत आहे तर ते खरोखर जी गुरूंना अपेक्षा आहे किंवा भगवंतांना काय अपेक्षित आहे, प्रभुपादांना काय अपेक्षित आहे, त्या चेतनेमध्ये मी सेवा करत आहे का. तर इथं तात्पर्यामध्ये प्रभुपाद खूप सुंदर रीतीने या गोष्टीचं विश्लेषण देतात, की जो मनुष्य मृत्यू समयी श्रीकृष्णांचे स्मरण करत आपल्या देहाचा त्याग करतो त्याला दिव्य देह प्राप्त होतो. परंतु श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचं स्मरण केल्यावरती त्याच दिव्य स्वभावाची प्राप्ती होईल ही गोष्ट सत्य नाही. प्रभुपाद या ठिकाणी अतिशय स्पष्टतेने एक दृष्टिकोन आपल्याला देतात, एक काय म्हणतो ना आपण, एक इशारा या ठिकाणी आपल्याला देतात. जशी आई आपल्याला सांगते ना, या गोष्टीपासून सावध राहा, कारण तिचं आपल्यावरती प्रेम आहे, त्याच्यामुळे ती आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी खूप उत्सुक असते आणि कशा पद्धतीने प्रगती व्हावी यासाठी ती खूप दक्ष असते. त्याच पद्धतीने आपले प्रभुपाद जे आहेत, आपले ते गुरु आहेत, आणि ते आपल्या कल्याणाचाच विचार नेहमी करतात. त्यामुळं काही गोष्टी या ठिकाणी प्रभुपाद अगदी स्पष्टपणे सांगतात, की कोणत्याही गोष्टीचं स्मरण केल्यावरती भगवत प्राप्ती होईल अशी आशा तुम्ही धरू नका. तर या गोष्टीवरती आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी भरत महाराजांची खूप सुंदर कथा प्रभुपादांनी सांगितली आहे तात्पर्यामध्ये. उदाहरणा देखील आपण ती घेऊ शकतो, की ज्या भरत महाराजांनी भगवत प्राप्तीसाठी किंवा भगवंतांच्या चिंतनासाठी, आत्मसाक्षात्कारासाठी सर्व संपत्ती, एवढं मोठं साम्राज्य, सुंदर पत्नी, मुले बाळे, नातेवाईक, एवढं सगळ्या गोष्टींचा त्याग त्यांनी केला आणि ते जंगलामध्ये गेले. कशासाठी? तर भगवंताच्या प्राप्तीसाठी. भगवंताचं चिंतन त्यांना चांगल्या पद्धतीने करायचं होतं आणि भगवंताचा साक्षात्कार त्यांना प्राप्त करायचा होता. त्या भावनेने ते वनामध्ये गेले आणि त्यांची दैनंदिन क्रिया, भगवंताचं चिंतन त्यांचं सुरू झालं. भक्तिमय क्रियेला त्यांनी सुरुवात केली. पण एके दिवशी काय घडलं, की तिथं एका ओढ्याच्या तिथं एक हरणी जी गर्भवती होती ती पाणी पिण्यासाठी आली, आणि त्यावेळी तिला खूप मोठी डरकाळी सिंहाची ऐकायला आली. ती घाबरून गेली आणि जीवाच्या आकांताने तिने उडी मारली, की तिला तिचा जीव वाचवायचा होता. त्या भावनेने तिने एवढी जोरात उडी मारली की तिचा गर्भपात होऊन तिला ते जे छोटस पाडस जन्माला आलं आणि ते पाण्यातून वाहून जावं लागलं. तर या सगळ्या गोष्टींकडं भरत महाराजांचं लक्ष गेलं. जे तपस्वी वेशामध्ये होते
आणि भगवत चिंतनामध्ये मग्न होते. परंतु वाघाची डरकाळी ऐकायला आली आणि त्या हरणीचं हंबरणं ऐकायला. त्याच्यामुळे त्यांनी डोळे उघडून बघितलं तर ते हरणाचं छोटस पाडस आहे, पाण्यामध्ये वाहत जाताना दिसलं. आता कुठलाही भक्त जो आहे तो दयाळू, कृपाळू, कनवळू असतोच. त्याच्यामुळं त्या हरणाच्या पाडसाची दया आली, हरणीची दया आली भरत महाराजांना. ती हरणी उडी मारून दुसऱ्या किनाऱ्यावरती गेली, पण तात्काळ तिचा मृत्यू झालेला होता. मग अशा वेळेला त्या छोट्या पाडसाची जबाबदारी स्वतःवर आहे असं समजून भरत महाराजांनी तिला आपल्या कुटीरमध्ये आणलं. तिचं योग्य प्रकारे काळजी घ्यायला लागली त्या पाडसाची, त्या हरणाच्या पिल्लाची. आणि त्याला गोंजरायला लागले, त्याला चारा द्यायला लागले. अशा पद्धतीने त्यांनी जे साम्राज्य सोडलं होतं, भगवंताच्या आसक्तीप्रती साम्राज्य सोडून दिलेलं होतं, पत्नीचा त्याग केलेला होता, मुलाबाळांचा त्याग केलेला होता, एवढं मोठं ऐश्वर्याचा त्याग केलेला होता आणि या अतिशय वृतस्थ जीवन त्यांनी स्वीकारलं होतं. त्यांच्या चिंतनामध्ये सदैव भगवंताचा वास असायचा. म्हणजे भावस्थितीमध्ये ते गेलेले होते. म्हणजे श्रद्धा नंतर ते पायऱ्या ज्या एक एक आहेत त्या भावस्थितीमध्ये गेलेले होते. तिथं गेलेले असताना देखील त्यांना या हरणाच्या प्रती, पिल्लाप्रती आसक्ती वाटायला सुरुवात झाली. ते कुठे गेले असेल किंवा त्याची काय अवस्था असेल, उपाशी तर राहिलं नाही ना, त्याच्यासाठी गवत आणू लागले, त्याची काळजी घ्यायला लागले आणि त्याच्या चिंतनामध्ये ते मग्न झाले. बघा त्यांची काय अवस्था झाली. जे भगवंत चिंतनासाठी एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून आलेले होते, ते आता त्या हरणाची सेवा करून भगवंतांच्या प्रतीची जे कार्य असायची, भक्तिमय कार्य, ते क्रिया करताना देखील त्यांना हरणाचं स्मरण असायचं. आणि त्यांना अशी भीती वाटायचं की त्याला परत कोणी जनावर येऊन खाऊ नये, ते एकटंच आहे, त्याची आई नाहीये. मग त्यासाठी ते कुठं जवळनं लांब गेलं तर पुन्हा ते त्यांच्या भक्तिमय क्रिया करत असताना उठायचे, त्याला आणण्यासाठी वनामध्ये फिरायचे, कुठं ते गेलंय त्याच्यासाठी. मग अशा रीतीने त्यांचं चिंतन हे सतत हरणाबद्दलचं व्हायला लागलं आणि व्हायचं तेच झालं. एके दिवशी असंच वनामध्ये त्यांना काळजी पडली होती, भक्तिमय क्रिया करत होते पण चिंतन भगवंतांचं नव्हतं. त्यांना काळजी वाटायला लागली की हे पिल्लू गेलं कुठं, म्हणून साठी ते त्याच्या शोधामध्ये निघाले. आणि दाट झाडीच्या वेलीच्या मुळ्या ज्या होत्या त्याच्या अडथळ्याने, त्याच्या पायाने ते ठेच लागून पडले. आणि त्यावेळेला देखील त्यांचं चिंतन काय होतं की त्या हरणाच्या पाडसाला कोणी खाल्लं तर नसेल ना. अशा प्रकारे त्यांचा मृत्यू झाला हरणाच्या चिंतनामध्ये. आणि बरोबर भगवंतांनी ज्या पद्धतीने इथं सांगितलंय ना की ज्या प्रकारचं चिंतन तो करल अंतिम समयी, त्या तसा देह त्या व्यक्तीला प्राप्त होतो. तर त्याचप्रमाणे हरणाच्या चिंतनामध्ये असताना भरत महाराजांना पुढचा जो जन्म मिळाला तो हरणाचाच मिळाला. अर्थात ही खूप मोठी आणि बऱ्याच शिकवणी देणारी स्टोरी आहे. नेक्स्ट लाईफ मध्ये ते कोण बनले. परंतु आपल्याला इथं महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या प्रकारचं स्मरण आपण अंतिम समयी करू, तशा प्रकारच्या देहाची प्राप्ती ही त्या व्यक्तीला होत असते. याचा अर्थ काय की जसं स्मरण, जसं चिंतन आपण या लाईफ मध्ये करू, ज्या प्रकारच्या क्रिया आपण या लाईफ मध्ये करू, तशा प्रकारचं स्मरण शेवटी आपल्याला होणार आहे. तर आता इथं आपण बघितलं की आत्ताच्या काळामध्ये त्या हरणाची जागा आपल्या सारख्या लोकांकडे मोबाईलने घेतलेली आहे, की आपल्याला मोबाईलची खूप आसक्ती निर्माण झालेली आहे. आणि दिवस दिवस लोक त्या मोबाईल वरती सर्च करत असतात, वेगवेगळ्या गोष्टी बघत असतात. आणि काही जण तर कुत्र्याचं पालन करतात, मग ते त्या कुत्र्याच्या चिंतनामध्ये राहतात. आणि अशा पद्धतीने त्यांचं असं म्हणू शकतो का आपण की पुढच्या जन्मी ते देखील एखादं पुत्र बनू शकतात. म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की आपले मन कोणाचे चिंतन करण्यामध्ये मग्न आहे, हा खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे या ठिकाणी. तर आपल्याला आपण खूप सावध असलं पाहिजे की आपल्याला जर भक्तिमय प्रगती करायची असेल आणि भक्तिमय जीवन आपलं जर चांगलं चालायचं असेल, त्याच्यामध्ये वृद्धिगत करायचं असेल आपली भक्तिमय जीवन, तर आपण या गोष्टीचं चिंतन वारंवार केलं पाहिजे. आणि आपण भक्तीसाठीच्या ज्या अनुकूल गोष्टी आहेत त्याचाच आपण स्वीकार केला पाहिजे. आणि ज्या प्रतिकूल गोष्टी आहेत भक्ती मार्गावरती, तर त्याचा आपण त्याग करायला शिकलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण योग्य मार्गदर्शनाखाली करू शकतो मैत्रिणींनो. आपण यासाठीचा एकदम दृढतेने प्रयत्न केला पाहिजे.
तर मागे एका लेक्चर मध्ये ऐकलं होतं की आपण आपल्याकडं जसे BMW बद्दल ऐकलं होतं, अर्थात बॉडी, माइंड आणि वर्ड्स. प्रभूजी सांगत होते की प्रत्येकाकडे भगवंतांनी ना BMW दिली आहे, म्हणजे बॉडी, माइंड आणि वर्ड्स दिलेले आहेत, काया, वाचा आणि मनसा. जर आपण भगवंतांचं चिंतन करत असू, त्यांच्याबद्दलच्या सेवेमध्ये आपण मग्न असू, वाणीने त्यांच्याबद्दल बोलत असू, विचार त्यांच्याबद्दलचे करत असू, त्याच्यानंतर कृतीने भगवंतांना शरण जाण्यासाठी, भगवंतांची सेवा करण्यासाठी आपण ऍक्टिव्हिटी किंवा कृती करत असू, आपल्या शरीराच्या माध्यमातून, हाताच्या माध्यमातून, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपली सगळी इंद्रिय जर आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावत असू, तर कृष्ण भावना भावित होण्याचा प्रयत्न करत असू, तर निश्चित यश हे निश्चित आहे, याबद्दलची खात्री देखील या ठिकाणी भगवंत देतात. आता तात्पर्यात आपण वाचतोय की मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव त्याच्या मृत्यू समयीच्या चिंतनावरती पडतो. आता ह्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आयुष्यभर ज्या कृती तो मनुष्य करतोय, तर त्या गोष्टीचा परिणाम त्याच्या मृत्यूच्या समयीच्या चिंतनावरती पडत असतो. म्हणजे ज्या प्रकारची सवय आपण जोडून घेऊ, ज्या प्रकारच्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत, शेवटच्या क्षणी देखील त्या प्रकारचं चिंतन, त्या प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येतात. आता आपण हे कसं समजून घेऊ शकतो बघा, तर कोणता विचार आपल्याला मृत्यू समय येईल हे त्या गोष्टीवरती, आयुष्यभराच्या गोष्टीवरती अवलंबून आहे, चिंतनावरती अवलंबून आहे. तर आपण एक छोट्याशा उदाहरणात बघू शकतो की वेगवेगळ्या क्रिया ज्या आपण करतो दिवसभरातून, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आपल्या चाललेल्या असतात, ते म्हणजे फोटो काढल्याप्रमाणे. आपण फोटो काढतो ना, प्रत्येक काही क्षणांचे फोटो काढतो की अविस्मरणीय क्षण म्हणून साठी फोटो काढून घेतो. तर आपल्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चाललेल्या असतात ना, तर त्या ऍक्टिव्हिटी म्हणजे छायाचित्र काढल्यासारखे. तर त्याचा मनामध्ये संस्कार, मग छबी आपल्या मनावरती उमटत असते, संस्कार होत असतो त्या ऍक्टिव्हिटीचा, क्रियांचा. तर पूर्ण आयुष्यभर आपण हे सगळं कार्य फोटोग्राफीचं आपलं चालू असतं. ते घडतच असतं आपल्याकडून. तर पूर्ण रीळ ज्या वेळेला मृत्यू येतो, जवळ येतो, तेव्हा पूर्ण रीळ म्हणजे फिरवली जाते, जशी फिल्म लागते की नाही, त्याप्रमाणे पूर्ण रीळ ती फिरवली जाते मृत्यूच्या समयी. शेवटच्या श्वासाच्या वेळेला जो फोटो, म्हणजे एक स्लाइड शो चालू असतो. स्लाइड शोचं उदाहरण या ठिकाणी एकदम विशेषत्वाने असं आपण लक्षात घेऊ शकतो की हा या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीचा, ज्या कृती आपण आयुष्यभर केलेल्या, ज्याच्या प्रकारचं चिंतन आपण केलेलं आहे, तर त्याचा एक स्लाइड शो चालू असतो. आणि शेवटच्या श्वासाच्या वेळेला कुठला फोटो समोर येऊन थांबतोय, तर ते खूप महत्वाचे. जसं की आपण बघितलं की शेवटचा जो फोटो श्रीकृष्णांचा असेल, श्रीकृष्णांचं स्मरण आपल्याला झालेलं असेल, तर आपल्याला सच्चित आनंद असा देहाची प्राप्ती होते. पुन्हा आपल्या जे शाश्वत धाम आहे त्या घरात जाण्याची आपल्याला पूर्णपणे मुभा मिळते, ती संधी मिळते आपल्याला. तर तो शेवटचा फोटो श्रीकृष्णांचाच असायला हवा, किंवा अशा प्रकारच्या भक्तिमय क्रिया आपण करत असू का, अशा प्रकारच्या भक्तिमय क्रिया आपण करतोय का, हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे. आणि याचं उत्तर अगदी सरळ आहे, सोपं आहे मैत्रिणींनो, की जर अधिकाधिक क्रिया ज्या प्रकारच्या असतील, त्याच प्रकारचे फोटो त्या स्लाइड शो मध्ये येणार आहेत. मग हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की जितक्या अधिक प्रमाणामध्ये आपण आपल्या भक्तिमय सेवा करत असू, भक्तिमय क्रिया करत असू, त्याच्यामध्ये आपण मग्न असू, तितक्या अधिक प्रमाणामध्ये श्रीकृष्णांच्या छबी आपल्या मनपटलावर येणार आहे, तितके अधिक फोटो कृष्ण भावनाभावित असे आपल्या समोर असणार आहे. तर ही खूप महत्वाची क्रिया आहे, की आपल्याला वाटेल की खूप छोटीशी गोष्ट आहे. आता तुम्ही सगळ्या जणी दुपारी तुमच्या झोपेचा त्याग करून, किंवा काही जणांना इतर काही गोष्टींची आवड असू शकते, त्या गोष्टी सोडून तुम्ही आज भगवद्गीतेमधले अक्षर ब्रह्मयोग मधला हा 6वा जो श्लोक आहे, किंवा दैनंदिन जे श्लोक मैत्रिणी सांगतात, तर ते ऐकण्यासाठी तुम्ही प्रायोरिटी देता. तर तुमच्या मनामध्ये निश्चितच श्रीकृष्णांची आणि त्यांच्या वाणीची किंवा भक्तिमय कार्याची जे फोटोज आहेत ना, ती जास्त प्रमाणावर असणार आहेत, हे मात्र नक्की.
तर इथं पण एक आपण विचारू शकतो स्वतःच्या मनाला की 24 तासामधल्या आपल्या किती क्रिया भक्तिमय आहेत आणि किती काळ हा भक्तिमय क्रियांमध्ये आपण घालवत नाही आहोत, व्यर्थ घालवत आहोत. तर एक सोल्युशन या ठिकाणी आपण विचार करू शकतो, जे तात्पर्यामध्ये प्रभुपाद देतात की जर मनुष्याने आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले तर मृत्यू समयी त्याच स्वभावाची प्राप्ती त्या व्यक्तीला होणार आहे. आपण जर भगवंतांच्या बद्दल इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत असू किंवा आपल्या मंदिरामध्ये येण्यासाठी त्यांना इन्व्हिटेशन देत असू, असंख्य लोक आहेत ज्यांना इच्छा आहे पण मार्ग माहिती नाहीये. असंख्य लोक आहेत जे चिंतेने ग्रस्त झालेले आहेत, परंतु त्यांना त्या चिंतेपासून कसं मुक्त व्हायचं ते माहिती नाही. दुःखी जीवन जगत आहेत, त्यांना त्या सुखाचा मार्ग निश्चित माहिती नाही. अशा लोकांना, आपल्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना, ओळखीच्या न ओळखीच्या लोकांना देखील आपण भगवद्गीतेचा प्रचार करत असू. त्याच्यानंतर नित्य नियमाने भगवंतांना अर्पण केलेलं अन्न आपण ग्रहण करत असू प्रसाद रूपी. त्याच्यानंतर सत्संग अटेंड करत असू, भक्तांचा संग घेत असू. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे धामदर्शन करत असू, ज्या ठिकाणी भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लीला केलेल्या आहेत, लीला स्थळी आपण त्या ठिकाणी जात असू. बघा, अशा ठिकाणी गेल्यानंतर काय होतं की आपलं जो मूळ स्वभाव आहे, आपलं जे आत्म्याचं स्वरूप आहे, तर त्याबद्दलची आठवण, त्याबद्दलचं स्मरण आपल्याला होत राहतं. आणि त्याच्यामुळे आत्म्याचा जो स्वभाव आहे भगवंताची भक्ती करणे, याबद्दलचं स्मरण त्या आत्म्याला झाल्यामुळं, त्या व्यक्तीला झाल्यामुळं भक्तिमय क्रिया त्याच्या वाढीस लागतात आणि आपोआपच त्या व्यक्तीला भगवत चिंतनासाठी खूप गोष्टी, भगवंताच्या लीलाचं स्मरण करणं खूप सहज होऊ शकतं, कारण योग्य असं वातावरण त्या ठिकाणी असतं. तर जर आपण अत्यंतिक प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील असू, तर श्रीकृष्णांचं ते व्रत आहे की अशा भक्तांचं संरक्षण मी करतो आणि अशा भक्तांना अंतिम गती काय देणं हे श्रीकृष्णांच्या हातामध्ये आहे, ती त्यांची जबाबदारी आहे. आपलं कार्य काय आहे की आपण जास्तीत जास्त प्रयत्नशील असलं पाहिजे, प्रामाणिकपणे, अगदी प्रामाणिकपणे, गंभीरपणे प्रयत्नशील असलं पाहिजे की आपल्या भक्तिमय क्रिया कशा वाढीस लागतील, खोल जायला शिकलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये. आणि भगवंताच्या चिंतनासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. आणि भगवंत चिंतन जर होत नसेल तर अशा गोष्टींचा त्याग करायला आपण शिकलं पाहिजे. तर आपण या ठिकाणी की डुप्लिसिटी किंवा दांभिकतेचा क्रिया करून जमणार नाही. कारण जर अशा प्रकारच्या जर आपण वरकरणी या सगळ्या क्रिया करत असू, दांभिकपणे करत असू, दिखावा करत असू, तर ते स्वतःचीच फसवणूक करण्यासारखं आहे. म्हणून या ठिकाणी गंभीरपणा आणि त्याच्यानंतर प्रामाणिकपणा हा अतिशय महत्वाचा आहे मैत्रिणींना. तात्पर्यात शेवटची जी ओळ आहे ती प्रभुपाद जे सांगतात ते अतिशय महत्वाचं आहे. घेऊयात ती एकच. तर ही खूप प्रभुपाद जे तात्पर्यामध्ये देतात ना, त्या प्रत्येक शब्दांवरती आपण विचार करायला पाहिजे. प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की जर मनुष्याने आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले आणि सदैव श्रीकृष्ण चिंतन केले तर त्याला मृत्यूच्या क्षणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होऊ शकेल. जर मनुष्य श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेत तल्लीन झाला तर त्याचा पुढील देह हा प्राकृत नसून दिव्य किंवा आध्यात्मिक असेल. अजून आपल्याला काय हवं, इथं प्रभुपाद या गोष्टीचं गॅरंटी म्हणतो ना आपण, तशी देत आहेत. आणि म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा जप हा मनुष्याने भावी जीवन यशस्वीपणे बदलण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे. बघा, हरिनाम हा युगधर्म आहे आणि किती सहज प्रक्रिया आहे ही, की आपण एका जागी बसून किंवा उभं राहून किंवा चालत चालत भगवंताच्या नामस्मरण केलं, माळेवरती जप केला, तर प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की त्या व्यक्तीचं भावी जीवन हे निश्चितच चांगलं असणार आहे. कृष्ण भावना भावित असं जीवन त्यांनी व्यतीत केल्यामुळं त्याची अंतिम जी गती आहे ती कशी असेल ते भगवंत ठरवणार आहेत. आणि निश्चितच भगवंत खूप कृपाळू आहेत, दयाळू आहेत. ते निश्चितच आपल्याला आपल्या परत भगवत धामामध्ये घेऊन जाणार आहे. अशा प्रकारे आपण या श्लोकामध्ये स्पष्टतेने बघितलं की कथन करतात की कृष्ण भावनाभावित जे लोक झालेले आहेत तर ते
माझी प्राप्ती करतील. हा, आणि जे इतर भावना भावित आहेत, इतर गोष्टींच्या मध्ये तल्लीन आहेत किंवा त्या गोष्टींचं चिंतन विचार करतायत, तर त्यांना त्या प्रकारची गती भगवंत देतील. म्हणजे प्रकृतीकडून त्यांना त्या प्रकारचा देह प्राप्त होईल. तर या ठिकाणी हे स्मरण हे खूप महत्वाचं आहे मैत्रिणींनो, आणि आपला प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे, आणि आपली ती तीव्र इच्छा, दृढता आपली असली पाहिजे भगवंत चिंतनासाठी. तर या ठिकाणी आपण प्रभुपादांचं एक उदाहरण बघू शकतो. छोटस आहे की प्रभुपाद ज्या वेळेला कृष्ण बलराम मंदिर जे वृंदावनामध्ये त्याची स्थापना होत होती, तर त्यावेळेला राधाकृष्णांचे खूप सुंदर विग्रह, राधा श्याम सुंदरांचे खूप सुंदर विग्रह त्या ठिकाणी आणलेले होते. तर एक जी वृद्ध स्त्री होती, तर तिला खूप इच्छा झाली, ती त्या ठिकाणी आलेली होती, की तिला खूप इच्छा झाली की त्यांचं जे स्पॉन्सर करावं त्यांना, म्हणजे त्यांचा जो खर्च आहे तो पूर्ण त्यांना देण्याची इच्छा होती. अर्थात ते वेल विशर या स्वरूपामध्ये होते की त्यांना आवडत होतं इस्कॉन मध्ये येणं किंवा त्या भक्तिमय क्रिया किंवा प्रभुपादांच्या आंदोलनाला सपोर्ट करणं त्यांना आवडत होतं. तर त्या ठिकाणी त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला या विग्रहांना जो खर्च येतोय या ठिकाणी, जी लक्ष्मी लागते ती मी स्पॉन्सर करेन. तर प्रभुपाद त्यावेळेला एवढे संतुष्ट झाले त्या माताजींवरती, आणि त्यांनी इतकं स्वाभाविकपणे आशीर्वाद दिला की हेच श्यामसुंदर तुमचे अंतिम काळजी घेतील. तर हे ते सहज बोलून गेले होते. बघा साधूंच्या वाणीमध्ये किती ताकद असते. आणि अशा कालांतराने त्या ज्या माताजी होत्या ना, तर त्या कलकत्त्याच्या होत्या, आणि कालांतराने त्या आजारी पडल्या, म्हणजे बरेच वर्षांनंतर, आणि त्याच्यानंतर त्यांचा अंतिम समय जवळ आलेला होता. तर आता त्यांनी वृंदावन मधल्या मंदिरामध्ये विग्रहांसाठी लक्ष्मी दिलेली होती, आणि प्रभुपादांचा आशीर्वाद त्यांना मिळालेला होता. तर त्यावेळेला काय घडलं की त्यांचे जे नातू होते, जी मुलं होती, तर त्यांना माहित होतं हिला भगवंतांचं किती आवड आहे. तर त्यांनी तिथल्या कलकत्त्याचे जे प्रेसिडेंट आहे, तर त्यांच्याकडे विचारणा केली की एखादा फोटो आहे का राधाकृष्णांचा आजीच्या डोळ्यासमोर ठेवण्यासाठी. तर त्यावेळेला असं मोबाईल वगैरे अशी काही व्यवस्था नव्हती, आणि त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये पण पाहिलं कृष्णमयी, प्रत्येक ठिकाणी मॅचलेस गिफ्ट असतं, तर त्या ठिकाणी देखील कुठला फोटो अवेलेबल नव्हता. मग तिथले जे प्रेसिडेंट आहेत ना, त्यांना एकदम स्मरण झालं त्यांच्या घरामध्ये जे ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये राधाकृष्णांचा एक फोटो आहे, तो त्यांनी उचलला आणि पटकन त्या नातवाकडे किंवा त्यांचा जो मुलगा बरोबर आलेला होता, तर त्यांच्याकडे तो फोटो दिला. आणि त्याच्यानंतर ज्या बेड रिडन होत्या त्या आजी, माताजी, तर त्यांच्या समोर हा फोटो धरण्यात आला. आणि तो फोटो, आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट ही आहे की तिथं जरी विग्रह असले कलकत्त्याला राधाकृष्णांचे, तरी तो जो फोटो होता, तर तो वृंदावनचे जे कृष्ण बलराम मंदिरामधले राधा श्याम सुंदर आहेत त्यांचा तो फोटो होता. बघा म्हणजे कृष्ण किती संवेदनशील आहेत. आणि आपले जे गुरु आहेत प्रभुपाद, तर त्यांच्या वाणी स्पष्ट करण्यासाठी, त्यांची वाणी खरी करण्यासाठी अशी अरेंजमेंट भगवंतांनी त्या ठिकाणी केली की बरोबर त्या माताजींचं डोळे त्या राधाकृष्णांवरती लागले, आणि अशा पद्धतीने त्यांनी प्राण सोडलेला आहे. म्हणजे केवढी मोठी कृपा त्यांना या ठिकाणी मिळालेली दिसून येते. म्हणजे आपल्याला हे स्पष्टपणे समजतं. अशी असंख्य उदाहरणं आहेत, अजून पुढे देखील घडणार आहेत, की ज्या ज्या व्यक्तीने अतिशय गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, गुरुंना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, भक्तांचा संघ घेतलेला आहे, आणि भक्तिमय क्रिया, कृष्ण भावना भावित होऊन ज्या क्रिया केलेल्या आहेत, त्यांचं निश्चितच भगवंत काळजी घेतात. आणि या पद्धतीने त्यांची जी वाणी आहे त्याच्यामधून आपल्याला हे स्पष्टपणे सांगतायत की अशी जी व्यक्ती आहे, जी कृष्ण भावना भावित होईल, म्हणजे जी स्मरण करेल माझं अंतिम समयी, तर तिची काळजी मी निश्चितच घेईल. आणि अशी असंख्य उदाहरणं घडलेली दिसून येतात, नेक्स्ट लाईफ मध्ये पण त्या घडणार आहेत. तर या गोष्टीचं आपल्याला एकदम दृढतेने आपण या गोष्टींवरती श्रद्धा ठेवली पाहिजे. भगवंताची जी वाणी आहे त्याच्यावरती श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि या ठिकाणी जो इशारा भगवंत देत आहेत की जो इतर चिंतनामध्ये मग्न असेल, तर त्याला त्या प्रकारचा देह प्राप्त होईल. मग आपण इथं खूप सावधानतेने आपण कृष्ण भावना भावित होण्याचा आणि कृष्ण भावना भावित अशा कृती करण्याचा आपण निश्चितपणे
प्रयत्न केला पाहिजे. तर या ठिकाणी एक शेवटचं एक वाक्य आहे की आपल्याला काल पण माताजींनी सांगितलं की लाईफ इज प्रिपरेशन अँड डेथ इज एक्झामिनेशन. तर या ठिकाणी हा जो पेपर आहे ना, या पेपरमध्ये एकच प्रश्न असणार आहे, तुम्हाला कोणाचं स्मरण झालं, आणि दोनच ऑप्शन त्या ठिकाणी असणार आहेत. एक ऑप्शन आहे भगवान श्रीकृष्णांचं स्मरण होतंय का, आणि दुसरा ऑप्शन आहे इतर गोष्टींचं स्मरण होतंय का. तर जर आपण पहिला ऑप्शन निवडला की भगवान श्रीकृष्णांचं स्मरण आपल्याला व्हायला असायला पाहिजे, आणि तो जो ऑप्शन आपण निवडलेला असेल तर आपण भगवत धामामध्ये जाणार हे निश्चित. तशा प्रकारची व्यवस्था भगवंताच्या, आता जे उदाहरण आपण पाहिलं की भगवंताच्या कृपेने, प्रभुपादांच्या कृपेने तशा प्रकारची व्यवस्था भगवंत करतात, कारण हे त्यांचं व्रत आहे. प्रत्येक जीवाला करुणामय असं त्यांचं जे प्रेम आहे, भक्तवत्सलता आहे, त्याच्यामुळं प्रत्येक जीवाची काळजी भगवंत या प्रकारे घेतच असतात. फक्त आपल्याकडं हा स्वतंत्र बुद्धी आहे, स्वतंत्र इच्छा आहे. त्या इच्छेला कृष्ण भावना भावित करायचं की नाही, आणि आपलं जे अंतिम गंतव्य आहे भगवंताचं प्रेम किंवा भगवंताचं धाम प्राप्त करणं, याच्यासाठी आपण काय करतोय, काय अभ्यास आपण करतोय की जो शेवटचा जो पेपर असेल आपला, त्याच्यामध्ये आपण कृष्ण स्मरण करू शकू. तर मैत्रिणींनो, या सगळ्या गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे, आणि प्रत्येक कृती आपली कृष्ण भावना भावित कशी होईल, दिनचर्या हरिचर्या कशी होईल, यासाठीचा आपला प्रत्येक प्रयत्न असला पाहिजे, प्रत्येक श्वास आपला तसा गेला पाहिजे. यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू शकतो. आणि या जो दामोदर महिना आहे, याच्यामध्ये एक जरी माळ केली तरी ती 1000 पटीने गुणली जाणार आहे. त्याच्यामुळे या ज्या ऊर्जा व्रताचा आपण, कार्तिक महिना आहे, भगवंताच्या आवडीचा आहे, राधाराणीच्या आवडीचा आहे, आणि खूप ऊर्जा व्रत असं याला म्हटलं जातं. याच्यामध्ये प्रत्येक क्रिया आपली भक्तिमय कशी करता येईल, याचा आपण निश्चितच विचार केला पाहिजे, आणि तशा प्रकारचं आचरण आपण केलं पाहिजे. आता हे ऐकून अर्जुन खूप आनंदित झाले. त्यांना हे कळलं की स्मरण केल्याने आपल्याला आपलं अंतिम गंतव्य मिळेल. परंतु मग युद्ध कशासाठी करायचं, भगवंत अर्जुनाच्या देखील हृदयामध्ये आहेत. तर हा विचार अर्जुनाच्या मनात येताच युद्धासारखी क्रिया कशासाठी करायची, तर भगवंत एक गुगली टाकतात पुढच्या अनेक श्लोकांमध्ये. तर ते नेमकं काय आहे, तर उद्याचं लेक्चर जरूर तुम्ही अटेंड करा. त्याच्यामधून तुम्हाला हे समजून येईल की भगवंत किती कृपाळू देखील आहेत, आणि अशा व्यक्तींसाठी ज्यांना अशा प्रकारचे प्रश्न मनामध्ये येतील, शंका येतील, तर त्याचं देखील उत्तर भगवंत उद्याच्या श्लोकामध्ये देणार आहेत. तर मैत्रिणींनो, निश्चितपणे तुम्ही या सगळ्या गोष्टी अटेंड करा. अजून तुमच्या मैत्रिणींना सांगा, कारण हा महिन्यामधला जो ऊर्जा व्रताचा नक्की तुम्ही सगळेजण लाभ घ्याल, आणि कृष्ण भावना भावित असं जीवन आपण एकत्रितपणे संघामध्ये जगूयात, आणि छान प्रभुपादांची संतुष्टीकडे आपण लक्ष देऊयात. हरे कृष्णा. कोणाला काही शंका असेल तर जरूर विचारा. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती माझ्या अनर्थांमुळे असू शकते, परंतु जे काही प्रभुपादांनी सांगितलेलं आहे ते चांगल्या भक्तांच्या लेक्चर मधून ऐकून तुमच्या पुढे ती प्लेट सांगण्याचा प्रयत्न केला. वेटाप्रमाणे आम्ही हे मांडत आहोत. तर थँक्यू सो मच. हरे कृष्ण. सरासनी मला दाखवायचं, सरासनी 2 जण. हरे हरी कृष्ण. बोल. हरी बोल. थँक्यू माताजी. हरी बोल. नेहमीप्रमाणेच खूप छान लेक्चर झालं तुमचं, आणि ते BMW पण खूप छान आवडलं, म्हणजे ते एकदम लक्षात राहिलं असं एकदम. येस, थँक्यू. आणि आपण काय, आणि ना सर्व मैत्रिणींना पण एक आव्हान बरं का, आज माताजींनी मी टाकला होता बघा स्टेटसला, आणि मला 2 जणींचे मेसेजेस पण आले की आय हॅव जॉईन्ड म्हणून त्याच्या थ्रू. तर तसंच तुम्ही सगळेजण मैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही पण तुमच्या स्टेटसला ठेवत जावा किंवा अजून फॉरवर्ड करत जा, सो दॅट हा मेसेज कार्तिक महिन्यात माताजी म्हटलं तसं आपण जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचू शकू. येस, थँक्यू. मला सोडूया. कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा, काही कमेंट्स असतील तर. हरे कृष्ण माताजी, खूप छान लेक्चर झालं. धन्यवाद माताजी, तुम्ही एवढं लक्षपूर्वक ऐकताय. ते धन्यवाद. खरंच खूप छान ऐकायला असं बरं वाटत होतं, संपूच नाही वाटत होतं. खूप छान. थँक्यू. खूप छान झालं लेक्चर माताजी. खूप थँक्यू माताजी. आमचं काम ते वेटर प्रमाणे आहे, डिश आधीच तयार करून ठेवलेली आहे, आम्ही फक्त प्रयत्न करतोय.
चालेल. जरा upset का? थांबूया माताजी. हा, एकच मिनिट. हा, चालेल. ओके, थँक्यू. उद्याचं सांगितलं ना मगाशी? हो 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 माताजी. येस येस येस. थँक्यू माताजी. थँक्यू.